Good afternoon to all of you. We are going to next point. Name of the point is types of chemical reactions. Types of chemical reaction. लास्ट लेक्चरला आपण या टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन पाहिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या आठवते का पहा. पहिली केमिकल रिॲक्शन पाहिलेली होती कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन त्यालाच आपण म्हटलेलं होतं ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन. दुसरी होती डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन. तिसरी आपण पाहिलेली होती डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. चौथी पाहिलेली होती डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याच्या व्यतिरिक्त हे चार टाईपच्या केमिकल रिॲक्शन व्यतिरिक्त आपण पाहिलेले आहेत. आणखीन कुठल्या कुठल्या रिॲक्शन आठवते का पहा. तर त्याच्यानंतर बघितलेलं होतं एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन. त्यानंतर पाहिले आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्याच्यानंतर पाहिलं ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि नेक्स्ट वन इज रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन. तर एवढ्या प्रकारच्या रिॲक्शन आपण पाहिलेल्या होत्या. या सगळ्या रिॲक्शनचं आपण लास्टली इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. आणि या सर्व रिॲक्शन एक तर नेचर, अकॉर्डन्स अँड द नेचर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स या बेसवरती चालतात. या सगळ्या रिॲक्शन म्हणजे जो मिळणारा रिॲक्टंट आहे तो कुठल्या बेसवरती मिळतो, कुठल्या कंडिशनमधून मिळतो, याच्यावरती या सर्व रिॲक्शन डिपेंड्स आहेत. परत एक वेळेस मी सगळ्यांना आठवण करून देतो सगळ्यांची कंडिशन काय. कॉम्बिनेशन रिॲक्शनलाच आपण ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. क्लिअर. कॉम्बिनेशन रिॲक्शनलाच आपण ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. मग ॲडिशन रिॲक्शन काय आहे तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र आल्यानंतर सिंगल प्रॉडक्ट तयार होतो. लक्षात आलं का. दोन रिॲक्टंट पासून एक प्रॉडक्ट तयार होतो, त्याला आपण ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये काय होते माहिती आहे का. डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये एखाद्या म्हणजे एका रिॲक्टंट पासून टू ऑर मोर प्रॉडक्ट तयार होतात, त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन. थर्ड आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये जसं की आपण खो खो खेळतो आहोत, अगदी तशा पद्धतीची प्रक्रिया डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये पाहायला मिळते. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होते माहिती आहे का. एक रिॲक्टंट असेल आणि रिॲक्शन मध्ये दोन रिॲक्टंट असतील तर डिपेंडिंग अपॉन द रिॲक्टिव्हिटी, रिॲक्टंटची रिॲक्टिव्हिटी कशी आहे त्यानुसार दोन ॲटम जे रिॲक्टिव्ह ॲटम आहेत, एकामेकापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहेत, ते फक्त रिप्लेसमेंट करतात, जागेंची अदलाबदल करतात. अशा रिॲक्शनला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणत असतो. त्याच्यानंतर एंडोचं मिनिंग सांगितलं होतं मी लास्ट. एंटर. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये थर्मिकचा मिनिंग काय आहे हीट. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट एंटर होते अशा केमिकल रिॲक्शनला एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. एक्झोचं मिनिंग सांगितलं होता. एक्झो म्हणजे काय एक्झिट. काय एक्झिट. हीट एक्झिट.
थर्मिकचं मिनिंग आहे हीट, एक्झोचं मिनिंग आहे एक्झिट. हीट एक्झिट म्हणजे थर्मिक रिॲक्शन म्हणजे हीट रिॲक्शन, एक्झो म्हणजे एक्झिट म्हणजे बाहेर पडणे. ज्या केमिकल रिॲक्शनमधून हीट बाहेर पडते त्याला एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनच्या 3 डेफिनेशन मी आपल्याला दिलेल्या होत्या. ऑक्सिडेशन मीन्स गेन ऑफ ऑक्सिजन, लॉस ऑफ हायड्रोजन अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर रिडक्शनमध्ये आपण पाहिलेलं होतं गेन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर अशा या सगळ्या रिॲक्शन आपण लास्ट लेक्चरला इंट्रोडक्शन पाहिलेलं होतं. आता आपल्याला या सर्व रिॲक्शनचं एका एका रिॲक्शनचं आपण डिटेल पाहणार आहोत. तर पहिल्यांदा घेतली आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन त्यालाच दुसरं नाव आहे ॲडिशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शनचा मिनिंग काय आहे? 2 किंवा 2 पेक्षा जास्त, समजा ए आहे प्लस बी आहे त्यापासून प्रॉडक्ट मिळतो, ही आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. जसं की 2 अधिक 3 बरोबर आपण 5 लिहितो. अगदी तशा प्रकारे या दोघांचं जसं ॲडिशन पाहायला मिळालेलं आहे, या दोघांचं जसं ॲडिशन पाहायला मिळतं, ॲडिशन झाल्यानंतर एकुलता एक प्रॉडक्ट मिळतो, तर ही आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन किंवा ॲडिशन रिॲक्शन असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिल्यात आणि त्या ॲक्टिव्हिटीजसाठी लागणारं ॲपॅरेटस किंवा साहित्य दिलेलं आहे. तर पहा, कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये ट्राय दिसमध्ये दिलंय 3 ट्राय आहेत आपल्याकडे. यासाठी पहिला ट्राय दिलाय तुमच्याकडं फॉर्मेशन ऑफ अमोनियम क्लोराइड. फॉर्मेशन ऑफ अमोनियम क्लोराइड. दुसरा आहे फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड आणि तिसरा आहे फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर त्यासाठी ॲपॅरेटस कुठले आहे? टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड आणि बीकर. ॲपॅरेटस आहेत टेस्ट ट्यूब, तुम्हाला माहिती आहे ग्लास रॉड आणि बीकर लागणार आहे. हे झाले ॲपॅरेटस म्हणजे साहित्य. त्याच्यानंतर केमिकल्स लागणारे आहेत. केमिकल्स आहेत केमिकल कोणते कोणते लागणार आहेत पहा. केमिकल आहेत हायड्रोक्लोरिक ॲसिड, अमोनिया सोल्युशन आणि स्लॅक लाईम. कोणते कोणते? हायड्रोजन क्लोराइड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याच्यानंतर अमोनिया आणि तिसरा केमिकल आहे स्लॅक लाईम. स्लॅक लाईम. स्लॅक लाईम ईडी आहे या ठिकाणी. स्लॅक्ड लाईम, तुम्ही स्लॅक लाईम म्हणू शकता. स्लॅक लाईम हे 3 केमिकल्स आहेत आणि या 3 केमिकलच्या बेसवरती आपण 3 ॲक्टिव्हिटी फॉलो करणार आहोत. आता कोणत्या कोणत्या 3 ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये? एका ॲक्टिव्हिटीमध्ये फॉर्मेशन ऑफ, ॲक्टिव्हिटी पहिली अशी आहे फॉर्मेशन ऑफ काय आहे? अमोनियम क्लोराइड सॉल्ट. तर कसं तयार होतो पहा. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ अमोनियम क्लोराइड. काय आहे? फॉर्मेशन ऑफ अमोनियम क्लोराइड NH4 आणि Cl. याचं फॉर्मेशन करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी पहिली आहे. मग काय करतो आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये पहा. पहिल्यांदा एक स्मॉल टेस्ट ट्यूब घ्यायची आहे आणि त्या स्मॉल टेस्ट ट्यूबमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड कुठल्या फॉर्ममध्ये आहे? ते आहे गॅसियस फॉर्ममध्ये. बेसिकली ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. पहा,
टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये HCl घेतलाय, लिक्विड फॉर्म मध्ये असणारा. क्लिअर. याला हीट करायला सुरुवात झाली. हीटिंग प्रोसेस सुरुवात झाल्यानंतर याच्यातनं फ्यूम्स निघतील आणि या फ्यूम्स निघाल्यानंतर एक ग्लास रॉड घ्यायचा आहे. हा ग्लास रॉड आहे. सॉरी. या ग्लास रॉड वरती हा जो ग्लास रॉड आहे अमोनियामध्ये, अमोनिया कसा आहे, heated with a test tube, glass rod, ammonia solution. हा जो ग्लास रॉड आहे लिक्विड अमोनियामध्ये डीप करून घ्यायचा आहे. म्हणजे आता या ग्लास रॉड वरती लिक्विड अमोनियाचे लिक्विड अमोनियाचे मॉलिक्युल्स असतील. क्लिअर. मग रिॲक्शन कशी मांडता येईल. टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं होतं, HCl. कुठल्या स्टेट मध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये. पण रिॲक्शन होत असताना कुठल्या स्टेट मध्ये असतो, तो गॅसियस स्टेट मध्ये. HCl घेतला गॅसियस स्टेट मध्ये. त्याच्यानंतर अमोनिया जो आहे, अमोनिया लिक्विड अमोनियामध्ये हा ग्लास रॉड डीप केला. ग्लास रॉड डीप केल्यानंतर लिक्विड अमोनियामध्ये पुढे काय कंडिशन आहे पहा. याचे जे ड्रॉप्स आहेत या ग्लास रॉड वरती आहेत आणि या ज्या फ्यूम्स आहेत या फ्यूम्स या ग्लास रॉड वरती असणाऱ्या याच्यामध्ये काय आहे, हे ड्रॉप कशाचे आहेत, NH3 चे. मग तो कुठल्या स्टेट मध्ये आहे, गॅसियस. अमोनिया सुद्धा गॅसियस स्टेट मध्ये तयार होतो. मग आता रिॲक्शन काय, ही NH3 हा पण गॅसियस स्टेट मध्ये आहे. लक्षात येते का पहा. या टेस्ट ट्यूब मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड लिक्विड स्टेट मध्ये त्याला हीट केल्यानंतर गॅसियस तयार झालेले आहेत. आणि मग या गॅसियस हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या टेस्ट ट्यूब वरती लिक्विड अमोनियामध्ये ग्लास रॉड डीप करायचे आणि या टेस्ट ट्यूब वरती पकडल्यानंतर टेस्ट ट्यूब वरती अमोनियाची मॉलिक्युल्स आहेत आणि या दोघांची रिॲक्शन होते आणि मग तयार होतो अमोनियम क्लोराईड NH4Cl. इट इज सॉलिड, दॅट इज अ सॉल्ट. आणखीन या रिॲक्शनला आपण असंही म्हणू शकतो, या रिॲक्शनला आपण असंही म्हणू शकतो, कोणते रिॲक्शन म्हणायचं, HCl इज अ हायड्रोक्लोरिक ऍसिड. इथं लिहू हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, अमोनिया NH3 आणि स्लॅक लाईम CaO, कॅल्शियम ऑक्साईड, स्लॅक लाईम. आता ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला वाचून दाखवतो, टेक्स्ट बुक मध्ये असणार आहे. पहा सगळ्या बरोबर आहे. स्मॉल टेस्ट ट्यूब घेतली. टेस्ट ट्यूब मध्ये स्मॉल अमाउंट ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतला. हीट द टेस्ट ट्यूब. Dip a glass rod in an ammonia solution and hold on a top of the test tube. बघा आपण टेस्ट ट्यूबच्या टॉपला पकडलेला आहे ग्लास रॉड. You will observe that white smoke emanating from the tip of the glass rod. पण या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर या ठिकाणी व्हाईट स्मोक क्लिअर होतो. कसला स्मोक, व्हाईट स्मोक. And that white smoke is called ammonium chloride. What must have happened? काय होते बघा त्याच्यामध्ये नेमकं काय होते. व्हाईट स्मोक कशाचा आहे, NH4Cl. NH4Cl अमोनियम क्लोराईड. याचं नाव लिहितो अमोनियम क्लोराईड. आलं इथपर्यंत क्लिअर झालं. आता पहा. Due to heating of HCl, vapors started coming out from the test tube. दाखवलेलं आहे. And ammonia gas come out from the solution on glass rod. Ammonia gas and hydrochloric acid gas reacts to form salt of ammonium chloride in a gaseous state first, but immediately due to the
कंडेन्सेशन प्रोसेस हा गॅसियस स्टेटमध्ये असतो. अमोनियम क्लोराईड हा गॅसियस स्टेटमध्ये आहे, पण याचं जर कंडेन्सेशन केलं, त्या गॅसचं कंडेन्सेशन जर केलं, कंडेन्सेशन म्हणजे काय, हा गॅसियस स्टेटमध्ये आहे. कंडेन्सेशन म्हणजे गॅस इज कन्वर्टेड इनटू लिक्विड, तर त्याला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो. कंडेन्सेशन केल्यानंतर ॲट रूम टेम्परेचरला इट गॉट ट्रान्सफर इनटू द सॉलिड स्टेट. म्हणजे पहिल्यांदा गॅसियस होता, तो लिक्विडमध्ये आला, आणि पुन्हा कंडेन्सेशन, तर तो सॉलिड स्टेटमध्ये पाहायला मिळतो. क्लिअर? कंडेन्सेशन करणे म्हणजे काय, एकतर गॅसचं लिक्विड किंवा लिक्विडचं सॉलिडमध्ये कन्व्हर्शन करणे, त्याला कंडेन्सेशन रिॲक्शन असं आपण म्हणतो. आणि अशा प्रकारे आपल्याला सॉलिड व्हाईट स्मोक वॉज फॉर्म आणि दिस केमिकल रिॲक्शन ॲज फॉलोज. रिॲक्शन आपल्याकडे दिले आहे. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, NH3 म्हणजे अमोनिया, फॉर्मेशन ऑफ अमोनियम क्लोराईड, दॅट इज अ अमोनियम क्लोराईड हा सॉल्ट आहे. या रिॲक्शनला आपण आणखीन एका प्रकारची रिॲक्शन असं म्हणतो. हा आहे ॲसिड, हा आहे बेस, तयार झाला सॉल्ट, देअरफॉर दॅट रिॲक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तर तुम्ही असंही या रिॲक्शनला म्हणू शकता, कारण ॲसिड रिॲक्ट विथ द बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट, वॉटर नाही तयार झाला तरी काही हरकत नाही. काही केमिकल म्हणजे एव्हरी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, प्रत्येकच न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये वॉटर तयार होतो असं काही कंपल्सरी नाही. काही केमिकल रिॲक्शनमध्ये वॉटर तयार होत नाही. त्याच्यामुळं ॲसिडची बेससोबत रिॲक्शन झाली, रिॲक्शन झाल्यानंतर अमोनियम क्लोराईड तयार झालेला आहे. अमोनियम क्लोराईड हा सॉल्ट सोल्युशन आहे, आणि मग म्हणून या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं सुद्धा म्हणू शकतो. ॲक्टिव्हिटी सेकंड. पहिली ॲक्टिव्हिटी कळली का बघा सगळ्यांना? ऑल क्लिअर? फर्स्ट ॲक्टिव्हिटी समजली का सगळ्यांना? सगळ्यांना पहिली ॲक्टिव्हिटी कळालेली आहे? काही शंका आहे का पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये? चला आता दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊ आपण. सेकंड ॲक्टिव्हिटी अशी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड, केमिकल ॲज इट इज. केमिकलमध्ये बदल नाही, रिॲक्शन मात्र बदलतात. या ठिकाणी दोन रिॲक्टंट पासून एक प्रोडक्ट तयार झालेला आहे, म्हणून या रिॲक्शनला ॲडिशन रिॲक्शन किंवा कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणत असतो. क्लिअर? आता दुसरी ॲक्टिव्हिटी पाहिजे. मॅग्नेशियम रिबन इज अ पेअर ऑफ टंग. एक चिमटा असतो, त्या चिमट्यामध्ये मॅग्नेशियम रिबन पकडायचे आहे. कशावरती पकडायचं आहे? टंग अँड इग्नाइट. चिमट्यामध्ये मॅग्नेशियमची रिबन पकडायची आणि त्याला पेटवायचं. पेटवल्यानंतर काय होते पहा, ऑन बर्निंग इन एअर. आता साधी गोष्ट आहे, आता चिमटा मला काही काढता येणार नाही, तरी पण मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. हा चिमटा आहे, याच्यामध्ये मॅग्नेशियम रिबन अशी पकडलेली आहे. ही मॅग्नेशियम रिबन पकडली. मॅग्नेशियम रिबन हा काय आहे? मॅग्नेशियम रिबन म्हणजे मॅग्नेशियमची एक लांब लचक अशी पट्टी आहे, त्याला पेटवायचं आहे. हे पेटवलं, पेटवल्यानंतर आता ही मॅग्नेशियम रिबन जळायला लागली. जळण्यासाठी काय लागते? जळण्यासाठी लागते एअर. एअरमध्ये काय असतो जळण्यासाठी? ऑक्सिजन. मग रिॲक्शन काय तयार होते? हे जळते. जस्ट लाईक तुम्ही ते सुरसुरी बघितलेली आहे, दिवाळीच्या याच्यामध्ये सुरसुरी असते, आणि ती जी सुरसुरी आहे, ती सुरसुरी जेव्हा याला पेटवल्यानंतर जोपर्यंत त्याच्यामध्ये जे केमिकल्स आहेत तोपर्यंत ती सुरसुरी जळते, आणि ते केमिकल संपल्यानंतर ती सुरसुरी जळायची बंद होते. मग तिथं काय बघा, तुम्ही काळजीपूर्वक पहा, तर त्याच्या सरफेसवरती काही पार्टिकल्स पाहायला मिळतात, दॅट इज ॲश. इथं अगदी तसंच आहे. मॅग्नेशियम रिबनला पेटवल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ एअर मॅग्नेशियम रिबन काय करते? त्याच्यासोबत जळायला सुरुवात होते, आणि मग काय मिळतं पहा,
व्हाईट पावडर मिळते. जळाल्यानंतर हा पूर्णतः जळाल्यानंतर व्हाईट पावडर मिळते. मग मॅग्नेशियम काय आहे? मॅग्नेशियम हा सॉलिड स्टेटमध्ये असतो, ऑक्सिजन हा गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि तयार होतो मॅग्नेशियम ऑक्साईड. ही रिॲक्शन अनबॅलन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. काळजीपूर्वक पहा. इथं काय एकुलता एक मॅग्नेशियम आहे. इथं किती आहे? 2 ऑक्सिजन आहेत. इथं मॅग्नेशियम एक आहे, ऑक्सिजन एक आहे. मग याला आपण काय करतो, तर या ठिकाणी जर ट्वाइस लिहिला आणि या ठिकाणी जर ट्वाइस लिहिला, तर आता मात्र ही सगळी रिॲक्शन बॅलन्स होते. क्लिअर ना? ही रिॲक्शन काय होते? बॅलन्स होते आहे. कसं? तर तुम्ही काळजीपूर्वक पहा. इथं मॅग्नेशियम 2 आहेत, ऑक्सिजन 2 आहेत. इथं ऑक्सिजन 2 आहेत, मॅग्नेशियम 2 आहेत. त्याच्यामुळे ही रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. अगोदर ही रिॲक्शन बॅलन्स नव्हती. मग हा जो आहे हा सुद्धा सॉलिड फॉर्ममध्ये पाहायला मिळतो. हे आहे ऍक्टिव्हिटी सेकंड. ऍक्टिव्हिटी सेकंड मध्ये काय केलं आपण? मॅग्नेशियम रिबन जो आहे, या मॅग्नेशियम रिबनला पेटवल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड, दॅट इज ॲश ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. ॲश आहे, राख आहे. आणि राख कशी असते? सॉलिड स्टेट. ही झाली ऍक्टिव्हिटी सेकंड. आता तिसरी ऍक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये दिलेला आहे, इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म ॲज अ सिंगल प्रोडक्ट बाय कॉम्बिनेशन ऑफ मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन. आता बघा ना, हे किती ॲटम आहेत? 2. हे किती मॉलिक्यूल आहे? 1. किती तयार झाले? प्रॉडक्ट किती आहे? एकच प्रॉडक्ट आहे ना. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे 2 रिॲक्टंट पासून एकच प्रॉडक्ट तयार झाला. म्हणून या रिॲक्शनला आपण कुठली रिॲक्शन म्हणायचं? कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणायचं. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी नंबर 3 आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 3 आहे, एका बिकरमध्ये निम्म्यात टेक वॉटर इन अ बिकर ऑफ टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. ऍक्टिव्हिटी 3 ही ऍक्टिव्हिटी कुठली होती? सेकंड. आता ऍक्टिव्हिटी आपण 3 पाहू. ऍक्टिव्हिटी नंबर 3, एका बिकरमध्ये काय करायचंय? हा बिकर घेतला, हा बिकर घेतला. या बिकरमध्ये निम्म्यात पाणी घ्यायचं आहे. निम्म्यात काय घेतला? H2O घेतला. त्याच्यानंतर ॲड फ्यू पीस ऑफ स्लॅक लाईम. याच्यामध्ये काय करायचं आहे? स्लॅक लाईमचे तुकडे ॲड करायचे. स्लॅक लाईम मीन्स कॅल्शियम ऑक्साईड ॲड करायचं. आता ॲड केल्यानंतर काय झालं? ॲड केल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड कसा आहे? स्लॅक लाईम कसा आहे? सॉलिड स्टेटमध्ये आहे. वॉटर कसं आहे? लिक्विड स्टेटमध्ये. अगोदर काय घेतला? H2O लिक्विड स्टेटमध्ये. ॲड काय केला याच्यामध्ये? याच्यामध्ये ॲड काय केला? कॅल्शियम ऑक्साईड. कुठल्या स्टेटमध्ये? सॉलिड स्टेटमध्ये. रिॲक्शन कळली तुम्हाला? मग काय होतं माहिती आहे का? फ्यू पीस ऑफ स्लॅक लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड टू इट. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर विथ द जनरेशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट. हा काय आहे? चुना आहे. कॅल्शियम ऑक्साईड किंवा स्लॅक लाईम म्हणजे काय? चुना आहे. चुना काय केला? पाण्यात टाकला. काय होतंय? याला दुसरी एक रिॲक्शन म्हटलं जातं. पाहूयात आपण. याच्यापासून काय तयार झालं बघा. यापासून तयार झाला कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याला लिहितो नाव कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हा कसा आहे? सॉलिड स्टेटमध्ये आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड कसा आहे? सॉलिड स्टेटमध्ये आहे. चलो ओके. बघा, वॉटर घेतला बिकरमध्ये, नंतर स्लॅक लाईम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड टाकला, म्हणजे चुना टाकला. चुना टाकल्यानंतर तयार झाला काय? कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. तुम्ही काळजीपूर्वक पहा. चुन्याचं पाणी म्हणजे पाण्यात जर चुना टाकला तर ते पाणी म्हणजे बघा, घराला कलर देतात ना, घराला चुना मारला जातो. चुना मारत असताना बकेटमध्ये पाणी घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये ते कॅल्शियम म्हणजे स्लॅक लाईमची पावडर ॲड केली जाते. स्टर केल्यानंतर ते सगळं मिक्स होतं. सोडून द्या, पुन्हा तो पावडर सगळं त्या प्लास्टच्या बॉटमला डिपॉझिट होतं. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे, याच ऍक्टिव्हिटीला त्याचबरोबर आणखीन काय बाहेर पडतं? याच्यातनं हीट बाहेर पडते.
तर मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये काही या सगळ्या खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन बेसिकली 4 तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत 4. तर त्या चारीच्या चारी. पहिली कॉम्बिनेशन इवन ॲडिशन, दुसरी कुठली डिकम्पोजिशन रिॲक्शन, तिसरी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, चौथी डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, पाचवी एंडोथर्मिक रिॲक्शन, सहावी एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि काल मी तुम्हाला इंट्रोडक्शन देत असताना टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शनचं जेव्हा इंट्रोडक्शन सांगत होतो त्यावेळेस तुम्ही असं पाहिलेलं आहे एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट ही प्रॉडक्टच्या बाजूला असते. आता हीट कुठे आहे? प्रॉडक्टच्या बाजूला. म्हणजे ह्या रिॲक्शनला जरी कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणत असला तर याला एक्झोथर्मिक कुठली रिॲक्शन? एक्झोथर्मिक रिॲक्शन असंही म्हणतात. या रिॲक्शनला एक्झोथर्मिक रिॲक्शन असंही म्हटलं जातं. चला, क्लिअर आहे सगळ्या गोष्टी? ऑल क्लिअर? काही शंका आहे का? चला, ओके. तर अशा प्रकारच्या 3 ॲक्टिव्हिटी होत्या आणि या 3 ॲक्टिव्हिटी नंतर तुम्हाला त्या कॉम्बिनेशन रिॲक्शन किंवा ॲडिशन रिॲक्शनचे डेफिनेशन दिलेले आहे. 2 or more reactant reacts to form a single product is called combination reaction or addition reaction. 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र येऊन किंवा कंबाईन झाल्यानंतर एक प्रॉडक्ट तयार होतो त्याला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन. झालं? क्लिअर झालं या सगळ्या गोष्टी? मग आता त्याच्यावरती काही क्वेश्चन विचारलेले आहेत. पहिल्यांदा हे सगळं इरेज करतो आणि तुम्हाला दिलेल्या सगळ्या रिॲक्शन आणि मग त्याच्यावरती आपण काही यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. ते क्वेश्चनची आपण आन्सर देण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करू. आय होप जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही त्या पटकन त्याचे आन्सर. सॉरी फॉर द नॉईज, साऊंड नॉईज इज हिअर, सॉरी फॉर दॅट वन. तर काय, चलो ओके, सॉरी. पहिली रिॲक्शन होती रिॲक्शन नंबर फर्स्ट. काय होता? NH3 अमोनिया गॅसियस स्टेट, त्याच्यानंतर HCl गॅसियस स्टेट, फॉर्मेशन ऑफ NH4Cl हा आहे सॉलिड स्टेट. दुसरी रिॲक्शन आहे सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये असणारी रिॲक्शन. इट इज ॲक्टिव्हिटी सेकंड. मॅग्नेशियम सॉलिड डिवाइस प्लस ऑक्सिजन गॅसियस, फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड हा आला सॉलिड स्टेटमध्ये. आणि थर्ड रिॲक्शन आहे वॉटर किंवा स्लॅक लाईम कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड स्टेटमध्ये, वॉटर H2O लिक्विड स्टेटमध्ये आणि फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा पण सॉलिड स्टेटमध्ये. सॉलिड स्टेट प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये असतो. क्वेश्चन पहिला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. क्वेश्चन पहिला कशामध्ये आहे? यूज युअर ब्रेन पॉवर याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन विचारलेला आहे. What is the number of reactant in each of the above reaction? बघा, what is the number of reactant in each of the above reaction? याच्यामध्ये रिॲक्टंट किती आहेत? रिॲक्टंट आहेत. याच्यामध्ये हे काय आहेत? रिॲक्टंट आहेत. आणि याच्यामध्ये हे काय आहेत? रिॲक्टंट आहेत. प्रत्येक रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट किती आहेत? 2. Answer is 2. What is the number of molecules of reactant taking part in the above reaction? Molecules या ठिकाणी याचा एक मॉलिक्यूल आहे, याचा पण एक मॉलिक्यूल आहे, याचे 2 आहेत, याचा एक मॉलिक्यूल आहे, याचा एक मॉलिक्यूल आहे, याचाही एक मॉलिक्यूल आहे. तर हे त्यांचे मॉलिक्युल्स आहेत. अँड हाऊ मेनी प्रोडक्ट
इज फॉर्म इन इच ऑफ द अबाव रिॲक्शन. आणि या सगळ्या रिॲक्शनमध्ये सिंगल प्रॉडक्ट मिळालेला आहे. किती प्रॉडक्ट मिळाले? सिंगल प्रॉडक्ट मिळालेला आहे. 3 क्वेश्चन तुमच्याकडे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये विचारलेले आहेत. रिॲक्टंट प्रत्येकांमध्ये 2 आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स वेगवेगळे आहेत आणि मिळणारे प्रत्येक रिॲक्शन झाल्यानंतर मिळणारा प्रोडक्ट सिंगल आहे. आणि म्हणून तुमच्याकडे टेक्स्टबुक 11 2 or more reactant combine in a reaction to form single product is called combination reaction. चला, आय होप मी आज अशी अपेक्षा ठेवतो या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.